नमस्कार मित्रांनो, विजन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, शिक्षक भरती 2022 ची जी काही बहुप्रतीक्षित असलेली जी काही पवित्र प्रणाली अंतर्गत निवड झाली ती विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद सिंधुदुर्गसाठी, तर ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नव्हती, बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षित होती। तर आज या जिल्हा परिषद सिंधुदुर्गबाबत नोटिफिकेशन आली आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत नोटिफिकेशन आली आहे। तर मित्रांनो, बरेचशा विद्यार्थ्यांच्या अभ्यर्थ्यांकडे लक्ष लागून होते निवड झालेल्या पात्र उमेदवारांचे व्हेरिफिकेशन। या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार? तर मित्रांनो, आता ही प्रतीक्षा संपली आहे। फेज 1 ची जी काही पवित्र शिक्षक भरती टेट 2022 ची निवड यादी होती फेज 1 ची, तर ती कन्वर्जन राऊंडची आता जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत नोटिफिकेशन आली आहे। तर मराठी माध्यम 1 ते 205 व उर्दू माध्यम 1 ते 4 मधील सर्व उमेदवारांची नोटिफिकेशन आली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत। मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पाहूया सविस्तर माहिती। तर मित्रांनो, यामध्ये जे काही विषय पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती 2022, तर यामध्ये संदर्भ सर्व त्यांनी GR दिला आहे 2024चा शिक्षक भरतीचा टेट परीक्षा 2022चा GR। त्यानंतर खाली दिले आहे, उपरोक्त पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती 2022 अंतर्गत आपली निवड झालेली आहे, तरी पवित्र टीचर रिक्रुटमेंट विदाउट इंटरव्ह्यू टेट 2022 फेज 1 कन्वर्जन राऊंड डेट 26/6/2024ला कन्वर्जन राऊंड लागला होता। तर त्यानुसार 5 जी काही प्राप्त झालेली असून त्यामध्ये अनुक्रमांक 1 ते 205 मराठी माध्यम व 1 ते उर्दू माध्यमाच्या उमेदवारांनी आवश्यक सर्व कागदपत्रांच्या मूळ साक्षांकित प्रतीसह सोमवार 5/8/2024 रोजी खालील नियोजनानुसार सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग माध्यमिक येथे स्वतः उपस्थित राहावे। मित्रांनो, कन्वर्जन राऊंड 2024 मधील जे काही पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यताधारकांची निवड झाली होती जिल्हा परिषद सिंधुदुर्गसाठी, तर त्यासाठी त्यांनी टाइम टेबल दिला आहे। फेज 1 मधील जे काही कन्वर्जन राऊंडमधील निवड झालेली उमेदवार आहेत, तर त्यांची 26/6/2024 प्राप्त जे काही कन्वर्जन राऊंड लागला होता, त्यानंतर त्यामध्ये अनुक्रमांक 1 ते 205 मराठी माध्यमाचे अभिधारक व माध्यम 1 ते 4 उर्दू माध्यमाचे जे काही उमेदवारांची निवड झाली होती या ठिकाणी, तर त्या सर्वांची आवश्यक मूळ कागदपत्रांची पडताळणी व साक्षांकित प्रतीसह म्हणजेच तुमचे जे काही झेरॉक्स अटेस्टेड कॉपीसुद्धा तुम्हाला घेऊन जायची आहे। त्या ठिकाणी एक संच झेरॉक्सचा आणि ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक संच अशी घेऊन जायचे आहे। सोमवार 5/8/2024 रोजी 5 ऑगस्टला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। खालील त्यांनी टाइम टेबल दिला आहे, त्या टाइम टेबलनुसार तुमच्या सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागात जे काही माध्यमिक प्राथमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। यामध्ये त्यांनी टाइम टेबल दिला आहे। अनुक्रमांक 1 वार सोमवार दिनांक 5/8/2024 वेळ सकाळी 10 वाजता या ठिकाणी निवड यादीतील उमेदवार अनुक्रमांक 1 ते 205 आणि 1 ते 4, तर माध्यम मराठी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग उर्दू माध्यमाच्यासाठी शिक्षण विभाग प्राथमिक या दोन्हीला एकाच ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग। त्यानंतर खाली सूचना दिली आहे ती पाहूया। मित्रांनो, खाली दिलं आहे, आपण पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्रात नोंदविलेल्या सर्व माहितीची मूळ कागदपत्रे व सोबत देण्यात आलेले तपासणी सूची प्रमाणे साक्षांकित प्रतीसह नियोजित वेळेत स्वतः उपस्थित राहून कागदपत्रे पडताळणीबाबत कार्यवाही पूर्ण करून घ्यावयाची आहे। संबंधित उमेदवार पडताळणी कालावधीमध्ये पडताळणीसाठी उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवाराची अनुपस्थिती राज्य स्तरावर कळवण्यात येईल। त्याचप्रमाणे उमेदवारांच्या अनुपस्थितीबाबतची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील याची नोंद घ्यावी। मित्रांनो, तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन स्वतः तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। त्याचप्रमाणे कुठेही अनुपस्थिती दाखवायची नाही। तुमची अनुपस्थिती तुमची निवड यादीला तुमची निवड होऊ शकत नाही, त्यासाठी तुम्हाला उपस्थिती आवश्यक आहे। तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमचं समुपदेशन, तुमची काही पद निवड आहे, तुमची पदस्थापना या सर्व गोष्टी त्या ठिकाणी होणार आहे, त्यासाठी तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे। मित्रांनो, तसं सर्व जाण्याचे नियोजन करा। लांबच्या अभ्यर्थ्यांसाठी आधीच वेळेआधी पोहोचा, व्यवस्थित प्रवासांनी सुद्धा सुरक्षित प्रवास करा। तर मित्रांनो, अशा पद्धतीने सर्व तुमचं डॉक्युमेंट ते सर्व व्हेरिफिकेशन या टाइम टेबलनुसार होणार आहे। सर्व संबंधितांनी काळजी घ्यावी। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, धन्यवाद।